मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आहे मंडे आणि जवळपास वाजले 12. अजय आज लवकरच गेलेला हॉस्पिटलला. सो त्याचा टिफिन पोहोचवून देते आधी आणि मग मी माझे उरलेले कामं आवरेन. आणि मे बी जाता जाता म्हणजे रिटर्न येताना बेबी हगला जाणार. थोडंसं अन्वीचं जे सामान काल जसं म्हणत होती राहिलेला घ्यायचं, सो घेऊन येताना किंवा मग संध्याकाळला फिरता फिरता चालले जाणार. कारण इथून जवळ आहे, अगदी मॅक्स जवळ रेडिसन ब्लू जो हॉटेल आहे त्याच्या अगदी म्हणजे खाली बेसमेंटला मॅक्स आणि बेबी हग पण आहे. सो तिथे जाणार. चला टिफिन भरून घेते आणि मग निघते. A few moments later. जवळपास 1 तास झालेला आहे घरी पोहोचून. जेवण झालेलं, कपडे पण लावले मशीनला. आणि आता बाकीचं जे पण काही कालचे कामं पेंडिंग होते ते मे बी मी अन्वी झोपल्यानंतर करेन. कारण कालचे कामं म्हणजे जे काही सामान घेऊन आणलेला काल, सो तो जमवायचा आहे. आणि स्वेटर्स पण धुवून काढले होते, सो त्याचं पण अरेंज करायचं आहे. काही पांघरायचे आहेत, जे काढायचे आहेत, जे आत्ता खूप जाड पांघरायचं नाही लागत. पण कसं होतं ना, ॲटमॉस्फिअर एवढं रँडमली चेंज होत आहे की एकतर जाड पांघरायचे ठेवायचे बाहेर की पातळ आले तेच कळत नाही. तसं कधी म्हणजे असं होतं ना की दोन्ही बाहेर आहेत माझे, जाड पण आहेत आणि पातळ पण आहेत. सगळेचे सगळेच बाहेर आहेत यावेळेस. म्हणजे एक दिवस जर गरमी होत आहे तर दुसऱ्या दिवशी थंडी वाटते, असं काहीतरी सुरू आहे. आज पण पूर्ण ॲटमॉस्फिअर खराब आहे.
असं वाटते की मे बी संध्याकाळला पाऊस येऊ शकतो. सो मी जाऊन आली हॉस्पिटलला, म्हणजे अजयला टिफिन देऊन आली आणि बेबी हगला जायचं होता. पण मग रस्त्यात असं डोक्यात आलं की एकतर तिथं कसं ना खेळणे वगैरे असतात, लहान मुलांचे खेळणे, त्याच्यानंतर आपले ते सायकल्स वगैरे लहान मुलांचे ते असतात. तर मे बी अन्वी तिथे त्रास देईल आणि अशा वेळेस जर म्हणजे तिला काही खेळायला मिळालं ना तर ती रिटर्न नाही यायला पाहत. म्हणून मग मी म्हटलं असू दे, एकटं जाणं म्हणजे एक रिस्कच घेणे आहे. मग ते मला ना कसं आहे सांभाळतच नाही एक लिमिटनंतर, तशी खाली लोळून जाते पूर्ण फरशीवर कुठे पण असलं तर त्याच्यामुळे मी तिला स्कूलमध्ये पण 1-2दा घेऊन गेले, तर तेव्हा पण ती तशीच, कारण भरपूर खेळायसाठी तिथे खेळणे दिसतात तर यायलाच नाही बघत. म्हणून मग मी स्किप केलं. बघेन आता संध्याकाळला अजय आल्यानंतर मे बी जाऊ, कारण तिचं जे ब्रश आहे बॉटल वॉश करायचं ते ऑलमोस्ट खराब झालेलं आहे. आणि एक लिमिटनंतर काय होतं ना, त्याचं जे ब्रशचे जे फायबर्सचे जे असतात ना, ते एकदा कमी झाले की बरोबर बॉटल वॉश पण होत नाही. आणि माझ्याकडे जो आहे ना, एक तर 2 प्रकारचे येतात बॉटल वॉश करायचे. एक असतो जो नॉर्मल कुठल्याही शॉपमध्ये तुम्हाला मिळतो. दुसरा जो आहे ना, आता जो माझ्याकडे तो आहे बेबी हगचाच आहे, बेबी हग ब्रँडचा आहे. सो तो रोटेड होतो, असं प्रॉपर रोटेड होतो, म्हणजे काय म्हणता येईल, खालचा जो साईड आहे ना तो रोटेड होतो, त्याच्यामुळे तो वॉश करायला खूप इझी आहे. सो खूप मोठ्या बॉटल वॉश नाही करायला जमत. जे लहान मुलांचे बॉटल्सच असतात, एक स्पेसिफिकच हाईट असते त्यांची, काही आपली जसे पाण्याचे बॉटल्स असतात तेवढे मोठे नसतात, त्याच्यामुळे बरोबर त्या बॉटल्सच्या हाईटनुसारच तो ब्रश बनवलेला आहे. सो ते दुधाच्या बॉटल्ससाठी स्पेसिफिक बनवलं असल्यामुळे त्याच्याने ते एकदम व्यवस्थित क्लीन होतात. नॉर्मल बॉटल त्याने वॉश करायला नाही जमत. जर दुधाचेच बॉटल वॉश करायचं असेल तर जे रोटेड होणारे ब्रश आहेत ते तुम्ही घेऊ शकता. ते सगळ्यात म्हणजे चांगलं ऑप्शन आहे. मी आधी साधा पण ब्रश यूज करायची, पण त्याच्या कंपॅरिझनमध्ये मला हा जास्त चांगला वाटला आणि हा टिकतो पण खूप जास्त. एकतर कंपनीचं असल्यामुळे आणि याचं जे प्लास्टिक असतं ना ते एकदम चांगल्या क्वालिटीचं असतं, त्याच्यामुळे याचं जे टिकण्याचे जे ड्युरेशन आहे ना ते पण भरपूर असतं. सो चला आता जवळपास 1:45 वाजले आहेत. मी अन्वीला झोपवते आणि मग मी माझे कामं करते उरलेले. चला भेटू आपण थोड्या वेळात. आलू मेथीची भाजी खूप दिवसानंतर, ॲक्च्युली खूप वर्षानंतर बनवली. आणि ती ॲक्च्युली गावाकडले जर असले ना तर ती कडू नाही वाटत, पण इथले जर असले ना तर कडू वाटण्याचे खूप जास्त चान्स असतात. सो थोडीशी रेसिपी बघितली यूट्यूबवर आणि त्याच्यानंतर मग बनवली थोडंसं, जेणेकरून कडू वाटायला नको. नाहीतर भाजी तर काय नॉर्मली जसं आपण बनवतो तशीच रेसिपी आहे. आणि बस जवळपास 8 वाजले, जेवण करू थोड्या वेळाने. आणि बस बेबी हगला जायचं होतं पण ते पण नाही झालं. बघू आता जेवण झाल्यानंतर जाणं होतं की नाही. पण एकतर कसं आहे बॉडी पेन होत आहे, बारीक ताप राहतो आहे अजूनही बॉडीमध्ये. सगळीकडे सगळ्यांच्या तब्येती खराब आहेत घरांमध्ये सगळ्यांच्या, त्याच्यामुळे बघू आता जर जाणं झालं तर, कारण लवकर घेऊन आणणे गरजेचंच आहे. बघू आता
जर इच्छा राहिली तर जाणं होईल, नाहीतर मग चला मग आजचं व्लॉग मी इथंच एंड करते. आज काही जास्त शूट नाही केलं, आज कामं पण भरपूर झाले आणि त्याच्यामुळे आणि अन्वी झोपली ती त्याच्यामुळे मी दुपारला भरपूरसे माझे कामं करून घेतले. चुपचापमध्ये सगळ्या किराणा लपवून ठेवून दिला ड्रॉवरमध्ये, अशा ड्रॉवरमध्ये जिथं ती जनरली नाही ओपन करतो आणि तिला माहिती आहे की इथं दुसरं सामान ठेवलेलं आहे, असं अशा ड्रॉवरमध्ये जमवून ठेवलेलं. चला चला मी इथंच एंड करते. टिल देन बाय, गुड नाईट अँड टेक केअर.